नावाला पत्रकार लावलं म्हणजे तुम्ही लोकांना ब्लॅकमेल करायला तयार झाला का? आज पत्रकार म्हणजे दलाल आहेत, दलाल. पत्रकारांबद्दल आपल्याला प्रचंड आदर आहे. मी माफी मागतो, साहेब तुमची मागतो, सर्व पत्रकार. तू स्वतः दलाल आहे तुला. नाही माफी नाही, तू स्वतः दलाल. जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मनात एक भयंकर चीड आणि संताप घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे. ज्या एसटीला आपण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणतो, जिच्यावर सामान्य माणूस डोळे झाकून विश्वास ठेवतो, तिथे आता काही मोगलाई प्रवृत्तीचे अधिकारी आणि माणुसकी विसरलेले कर्मचारी बसलेत. आज मला प्रश्न पडलाय की हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे की आणखी कोणाची जहागिरी? आज महाबळेश्वरची घटना बघितली आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिथे नेमकं काय घडलं? दुपारपासून आपले सामान्य प्रवासी बसमध्ये कोंडून ठेवल्यासारखे बसले होते. 4:30 वाजले तरी बस जागची हल्ली नव्हती. तासनतास वाट पाहून वैतागलेल्या प्रवाशांनी जेव्हा तिथे असलेल्या एसटीच्या वाहतूक निरीक्षकाला जाब विचारला, तेव्हा त्या अधिकाऱ्याने काय उत्तर द्यावं? कोण होता तो अधिकारी? काय नाव होतं त्याचं? शाहरुख खान. हा शाहरुख खान नावाचा अधिकारी तिथे स्वतःला काय नवाब समजत होता की बादशाह? प्रवाशांना हात जोडून माफी मागण्याऐवजी हा साहेब त्यांच्यावरच आरेरावी करत होता. उडवाउडवीची आणि उद्धट उत्तरे देत होता. अरे शाहरुख खान, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. इथे तुझी ही नवाबगिरी आणि मोगलाई चालणार नाही. ही जनता सहिष्णू आहे, शांत राहते. याचा अर्थ असा होत नाही की कोणीही उठेल आणि आमच्या उरावर बसून दादागिरी करेल. जेव्हा तिथे एका पत्रकाराने आणि काही नागरिकांनी या आरेरावीचं मोबाईलवर शूटिंग सुरू केलं, तेव्हा या साहेबांचा पारा आणखीनच चढला. हा शाहरुख खान पत्रकारांना अत्यंत अपमानास्पद भाषेत म्हणतो, शूटिंग का करता? तुम्ही ब्लॅकमेल करण्यासाठी स्वतःच्या नावापुढे पत्रकार लावलंय का? तुम्ही सगळे पत्रकार दलाल आहात. ड्रायव्हर पाहिजे म्हणजे पाहिजे, ड्रायव्हर पाहिजे ना गाडीला. गाडीला आमची गाडी आहे, पुणे मुंबईची गाडी आहे, ट्रेन आहे आमची, आम्ही बुकिंग केली आहे. तो कोण पैसा देणार? गाडीचा तर लेट होणार, ते कोण पैसा देणार? बुकिंग करताना विचारलं होतं त्याला सांगितलं 5 मिनिट. हा काकाला सांगितलं होतं 5 मिनिट. तुम्ही सांगितलं होते ना 5 मिनिट. चलो अभी हम लोग लेट हो रहा है. जाहिर हटाना शूटिंग करने की क्या जरूरत थी? तो शूटिंग बंद कर रहे आप, चालू करो ना बस. शूटिंग बंद कर रहे हैं, बस चालू करो आप. किया क्यों? ओ साहेब क्यों क्या? ऐका ना, 2 घंटे से बस ओ ऐका बैठे ना, हैं. सर, 2 शूटिंग घंटे से चालू बस राहिली बैठे तर हैं. गाडी सुटणार नाहीये का? शूटिंग चालू राहिली तुम्ही काय करते तुम्ही मला सांगा अरे, ना. 2 घंटे अहो, बस बैठे सर. हे मला आतली भीती काय दाखवून गोष्ट रोज होतं माझ्या बरोबर. तुला काय करायचं ते कर. जोपर्यंत तू शूटिंग काय करत नाही सांगण्याच गाडी अहो, जाणार तुमच्या आणि तू खाली ये पाहिजे. तुमच्यासोबत रोज होतं. पत्रकार अजित कुंभार जरे मी बोला तुम्ही बोला. तुम्ही काय असेल ते मला सांगा. शूटिंग का करताय मगच हा, गाडी. याच्यासाठी लोकांना त्रास होतोय ते आता लोक बोलताय तुम्हाला, तुम्ही लोकांना दमबाजी करताय. मी अजिबात ही दमबाजी लोकांची करत ट्रेन आहे, नाही. 3:30ची गाडी आता 4:30 वाजले तरी तुम्ही सोडत नाहीये. तुम्हाला सांगितलंय की कोण शूटिंग करत होतं, काय प्रॉब्लेम आहे, खाली या. तुम्ही खाली येत नव्हता. नावाला पत्रकार लावलं म्हणजे तुम्ही लोकांना ब्लॅकमेल करायला तयार झाला का? स्वतःच्या नावाच्या एवढं पत्रकार लावलं तुम्ही अधिकारी त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी हे चालू धंदे केले का? आपल्याला पत्रकार आहे आमच्याकडे. तुम्ही बोलले नाही, तुमच्यासोबत रोज होता. चालाल एक सगळे पत्र. अरे ऐका ना दादा ऐका, तुमच्यासोबत ह्या गोष्टी रोज होतात. सांगितलं ना कोण शूटिंग करते त्यांना खाली यायचं. अरे ऐका ना दादा, सांगितलं ना. माझं तर ऐकून घ्याल तुम्ही. तुमच्यासोबत ह्या गोष्टी रोज घडत असतील, मला पण पॅसेंजर म्हणून आमच्यासोबत हे पहिल्यांदा घडतंय. आज पत्रकार म्हणजे दलाल आहेत, दलाल. शानपणा नाही करायचा. खाली ये. मित्रांनो, आज मला या ठिकाणी खास करून पत्रकारांची बाजू मांडायची आहे. आम्हाला काही लोक सहजपणे दलाल म्हणतात, ब्लॅकमेलर म्हणतात. पण मला सांगा, जेव्हा सामान्य माणसाला न्याय मिळत नाही, जेव्हा हे सरकारी बाबू तुम्हाला उकिड्यावरच्या कुत्र्यासारखी वागणूक देतात, तेव्हा तुम्ही दाद मागायला कोणाकडे जाता? याच पत्रकारांकडे. आम्ही ऊन वारा पाऊस न बघता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सत्यासाठी झगडत असतो. आम्ही दलाल नाही, तर या लोकशाहीचा आणि समाजाचा चौथा स्तंभ आहोत. आम्ही समाजाचा आरसा आहोत. एखाद्या डॉक्टरने राक्षसी कृत्य केलं तर तुम्ही सगळ्या डॉक्टरांना राक्षस म्हणाल का? एखाद्या शिक्षकाने एखाद्या विद्यार्थिनीबरोबर गैरकृत्य केलं म्हणून सगळ्या शिक्षकांना तुम्ही लिंगपिसाट म्हणणार का? एखादी स्त्री चारित्र्यहीन असली म्हणून सगळ्या स्त्रिया चारित्र्यहीन असतात असं तुम्ही म्हणणार का? नाही.
कारण कुठल्याही क्षेत्रात काही बोटावर मोजण्या इतके लोक चुकीचे असू शकतात, पण म्हणून सरसकट सगळ्या पत्रकारांना ब्लॅकमेलर आणि दलाल म्हणण्याचा अधिकार या एसटीच्या अधिकाऱ्यांना कोणी दिला? याच्या पार्श्वभागात जर दम असेल तर याने नेत्यांविषयी, मंत्र्यांविषयी असं बोलून दाखवावं. आम्ही दलाल नाही, आम्ही या झोपलेल्या आणि सडलेल्या व्यवस्थेला जागी करणारे पहारेकरी आहोत. जर आम्ही आमचं काम थांबवलं तर हे भ्रष्ट आणि मुजोर अधिकारी सामान्य जनतेला जिवंत गिळून खातील. त्या महाबळेश्वरच्या अधिकाऱ्याला जेव्हा लोकांनी आणि पत्रकारांनी त्याला धारेवर धरलं तेव्हा कुठे हा साहेब वठणीवर आला आणि शेपूट घालून सर्वांची जाहीर माफी मागायला लागला. मध्ये सकाळची पत्रकारिता केलेला माणूस आहे. माझा सक्का मावशीचा मुलगा पत्रकार आहे. पत्रकारांबद्दल आपल्याला प्रचंड आदर आहे. रागाच्या गडबडीत आणि गाडी 3 वाजता मी वर आणून लावली. गाडी 3:30ची होती. माझ्याकडे कंडक्टर नव्हता, कारण की काल काय झालं होतं, ट्रॅफिक नको आपल्याला अरे रावीची भाषा करतो कशी? तू आजचा पत्रकार होता म्हणून सांगतो. तू दलालेस. मी माफी मागतो साहेब, तुमची मागतो सर्व पत्रकार. तू पहिलं बोल, तू स्वतः दलालेस. नाही माफी नाही, तू स्वतः दलालेस हे मान्य कर. साहेबांनी कारवाई करावी. कारवाई पाहिजे. नाही पाहिजे आम्हाला. साहेबांनी कारवाई करावी. तुमच्यासारख्या भ्रष्ट आणि मुजोर लोकांची काळी कृत्य उघडकीस आणतो म्हणून तुम्हाला आम्ही ब्लॅकमेलर वाटतो का? जर त्या पत्रकाराने तिथे धाडसाने कॅमेरा काढला नसता तर या शाहरुख खानची ही मुजोरी जगासमोर आली असती का? आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा मी सोशल मीडियावर या घटनेविषयी लोकांच्या प्रतिक्रिया बघत होतो तेव्हा अनेक निर्लज्ज लोक या अधिकाऱ्याचं चक्क समर्थन करताना दिसत होते. आणि हा शाहरुख खान सगळ्याच पत्रकारांना दलाल म्हणाला त्या वाक्याला लाईक करत होते. अर्थातच त्यात बहुसंख्य मुस्लिम अकाउंट होते, कारण हे संपूर्ण मीडियालाच गोदी मीडिया म्हणतात. अरे मूर्खांनो, भाजपकडून आम्हाला काहीच भेटत नाही रे, साधं संरक्षण सुद्धा भेटत नाही. उलट विरोधी पक्षांकडून वेगवेगळ्या फेक न्यूज प्लांट करण्याच्या ऑफर्स पत्रकारांना येत असतात, त्या आम्ही नाकारतो म्हणून आम्हाला गोदी मीडियाचा ठपका ठेवला जातो. आता जे अशा फेक न्यूज बनवतात त्यांना तुम्ही दलाल म्हणू शकता. असो, आम्ही प्रश्न विचारतो कारण ती आमची जबाबदारी आहे. पण मुळात यांच्या अंगात हा माज येतो कुठून? हा माज फक्त तिथेच नाहीये तर तो सर्वत्र पसरलाय. याचं दुसरं उदाहरण म्हणजे आपल्या शिर्डी नाशिक रोडवरचा अपघात. महाबळेश्वरला फक्त आरेरावी झाली, पण शिर्डीजवळ तर या एसटी कर्मचाऱ्यांनी माणुसकीच विकून खाल्ली. 2 गाड्यांची समोरासमोर धडक झाली. 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. लोक रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर तरफडत होते. अशा भयानक परिस्थितीत तिथून एसटीची दुसरी एक गाडी जात होती. लोकांनी जीवाच्या आकांताने हात करून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या निर्दयी एसटी चालकाने गाडी थांबवली नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लोकांना तिथेच वाऱ्यावर सोडून या कर्मचाऱ्यांनी तिथून सुसाट पळ काढला. मी जेव्हा शिर्डीत जाऊन या पळपुट्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला कॅमेरा चालू करून जा विचारला तेव्हा ते अत्यंत निर्लज्जपणे खोटं बोलले. म्हणाले, आम्हाला अपघात दिसलाच नाही, आम्हाला वाटलं लोक प्रवासासाठी हात करतायत, आमची गाडी कॉन्ट्रॅक्टवर आहे. अरे, तुमच्या डोळ्यासमोर माणसं मरतायत आणि तुम्हाला कॉन्ट्रॅक्टचे नियम आठवतायत? इतका खोटारडेपणा. जेव्हा या कर्मचाऱ्यांना 50-60 हजार पगार हवा असतो, पगारवाढ हवी असते, तेव्हा हे संपावर जातात आणि सामान्य जनतेला वेठीस धरतात आणि लोकांचे जीव वाचवायची वेळ येते तेव्हा हे शेपूट घालून पळ काढतात. माझी प्रशासनाला थेट मागणी आहे, शिर्डीजवळ अपघात स्थळावरून पळ काढणाऱ्या त्या कामचुकार कर्मचाऱ्यांना आणि महाबळेश्वरमध्ये स्वतःला नवाब समजून आरेरावी करणाऱ्या त्या शाहरुख खानला तात्काळ सेवेतून निलंबित केलं पाहिजे. शाहरुखला तर निलंबित केलंच आहे, पण जर प्रशासनाने कठोर कारवाई केली नाही तर यापुढे अशा मुजोर अधिकाऱ्यांना रस्त्यावर आणून त्यांची जागा कशी दाखवायची हे आम्हा पत्रकारांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. आता अन्याय आणि अपमान खपवून घेतला जाणार नाही.
तुमचं याविषयी मत काय ते खाली कमेंट करून नक्की कळवा. माझं मत पटलं असेल तर भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.